त्याने काय करायचं तर त्यांचे काम तुम्हीच करा, तर तुमचे काम कधी करा तुम्ही? लाईफ मेंबरचं अध्यक्षाचं काम तुम्हीच करा, तुमच्या प्रमाणे काम करा, आपल्याला काय मिळाला पाहिजे ना. शोधा काही दिसते तुम्हाला अनुपस्थित. मग काय मी हे कुठंपर्यंत नाही करून राहिलेलं आहे. मी फक्त याच्यासाठी सांगतो की पुढचं काय करायचं आहे, तुम्ही पुढं काय करायला पाहिजे, पुढं काय करणार. कारण मी आज आहे का नाही तुझं एक आम्हाला सांगितलं आणि काय म्हणत होतो कोणता कुठं शेवटचा सांगता येत नाही. आणि त्याच उदाहरण राहतो तुम्हाला कदम सरांचं. जुन्या काळाच्या विकासात कदम सरांचं फार महत्वाचं वाटलं मी असताना. आधी काय मला माहिती, पण एक महिन्यात माणूस हे आपल्याला सोडून जाईल असं आयुष्यात लोकांनी सांगितलं होतं. भारतीय सरांचा शेवटचा फोटो बघितला आहे ज्या प्रधानमंत्र्यांच्या वाटलं होतं भारतीय सर आपल्याला सोडून दे इथं आणण्याचे आलंय, आपण वृक्षारोपण केलं काय म्हणजे शेवटची भेट झाली. आणि काय म्हणतो काय त्याचं कारण असं आहे की सर्वांचं चांगलं राहा, ज्या ठिकाणी काम करतोय त्या कामात आपण प्रामाणिकपणे राहा आणि तो प्रामाणिक करून या ठिकाणी हे महाविद्यालय ज्या गोष्टीसाठी बनलं आहे त्या गोष्टीसाठी आपण काय देता येईल, किती खर्च करता येईल, घरून काही आणायचं नाही, आपल्याला घरून काही आणायचं नाही, आपल्याला जे आहे तेच द्यायचं आहे. पण विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून विद्यार्थी आपला कोणीतरी आहे, आपला पाल्य आहे हे डोळ्यासमोर ठेवून जर काम केलं तर कोणाला काय करायला पाहिजे ते सांगायची गरजच नाही. आपण या महाविद्यालयासाठी काय करतोय, काय केलं पाहिजे एवढं जरी आपल्याला समजलं तरी कोणा आपल्याला उपदेश करावा याची गरज नाही. असं मला वाटते. कदाचित विचार अनेकांना कठोर वाटत असेल, अनेकांना चूक वाटत असेल, पण मला असं वाटते की यातून कुठेतरी काहीतरी घेऊन या महाविद्यालयाच्या विकासासाठी प्रयत्न करा. मी कधी कोणी लहान आहे कोणी मोठा याचा विचार केला नाही. मग अनेक राहुलनं अनेक आम्हाला सजेशन दिलं. मी प्राचार्य आहे, तो विद्यार्थी नाही, महाविद्यालयाचा माझा विद्यार्थी काहीतरी आहे होता, त्याची सजेशन मी ऐकले विचारत. त्याचं या महाविद्यालयाचा विकास आहे. देवकर साहेबांकडे बोर्ड दाखवण्याचं काम त्याचं आहे. त्यानं सांगितलं मला साहेब आपण देवकर साहेबांची मदत घेऊ शकतो. मी जर त्याचं ऐकलं नसतं तर या महाविद्यालयाचा विकास झाला असता काय, ही मदत मिळत असती काय. आम्ही कशासाठी गेलो, आम्ही गेलो पुतळ्यासाठी, पुतळ्याची बरबरी लावली. पण त्यांचं मुळावर असं आहे पुतळ्या तुम्ही कसे किती बसू एकटाच बसू, तुम्ही नवीन पुतळ्या एक पाहिजे दुसरा काहीतरी सांग. आणि म्हणून ते आपण या ठिकाणी वसतिगृहाचा रिनोव्हेशन करून घेऊ. जवळजवळ असा 30 लाख रुपयाचा अमाऊंट मंदार असेल काही असेल हा महाविद्यालयाचा वाचवलेला आहे, तिकून आणलेला आहे. आज जवळजवळ गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आम्ही एक वेगळा फंड निर्माण केलेला आहे. त्या फंडाचं सर्व जबाबदारी आता चिंचोळे सरांकडे आहे आणि त्या सह्यामधून आता नवीन येणारा प्राचार्य अशा दोघांच्या सह्यानंच ते आपण घेऊया. जवळजवळ 1 लाख रुपये त्याची जवळजवळ ऐकता माहिती घालते चिंचोळे सर प्राथमिक फक्त सहाय्य करतो जवळ 1 लाख रुपये म्हणून त्याच्यात जमा केलेला. आमच्या आव्हानाला साथ देऊन काही लोकांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक द्यावं म्हणून कायम स्वरूपाचे आम्ही असो नसो महाविद्यालय जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळायला पाहिजे, स्कॉलरशिप मिळायला पाहिजे. म्हणून 51,000 21,000 21,000 आणि 51,000 4 बक्षीस आहेत. एक सरांनी 51,000 दिले, 21,000 मी दिले, वारे सरांना 21,000 दिले आणि आता ज्या जाधव सरांनी भारतीय सरांच्या नावाने 51,000 रुपये दिले. एक खंत राहिलेली ते करणार होतो काही दिवस तर मिळाले असते तर मध्यंतरी थोडंसं आम्ही थांबलो. तो आता आम्ही झालेला असता त्या दृष्टीने प्रयत्नही केले होते पण थोड्या कालखंडात होत नव्हता. भाऊसाहेबांचा मुद्दा उभा करायचा. त्या संदर्भात मी काही प्राध्यापकांसोबत भेटलो. प्रत्येकाने या ठिकाणी 51,000 रुपये देण्याने सुद्धा कबूल केलेलं होतं. काही काम दिले असतात 21 रुपये थांबले असते डिस्काउंट. पण ती जबाबदारी मी तुमच्या सोबत काय हिस्सा असेल काय वाटा असेल तर मी दिलाच आणि ती जबाबदारी सोडण्यासाठी सोबत त्यांनी